पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सेवा तीर्थ इमारत संकुलाचं करणार उद्घाटन। अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज इमारतीत पंतप्रधान कार्यालयासह प्रमुख मंत्रालय आणि कार्यालयांचं होणार कामकाज। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा आज संपणार। 9 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान होणार दुसऱ्या टप्प्याचं कामकाज। लढाऊ सज्जता वाढवण्यासाठी 3,60,000 कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना संरक्षण अधिग्रहण परिषदेची मंजुरी। स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राच्या वेगवान परिवर्तनासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टाटा ट्रस्ट सोबत 12 आणि नाम फाउंडेशन सोबत एक सामंजस्य करार। मुंबईला अंमली पदार्थ मुक्त, झोपडपट्टी मुक्त आणि अतिक्रमण मुक्त करून जागतिक दर्जाचं शहर बनवणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे आणि बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक। बांधकामाचा दर्जा उत्कृष्ट ठेवून निर्धारित वेळेत कामं पूर्ण करण्याच्या सूचना। छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचं जागतिक वारसा प्रमाणपत्र सांस्कृतिक मंत्र्यांनी स्वीकारलं। शिवप्रेमींसाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। बांगलादेशमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकांमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला बहुमत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे अध्यक्ष तारिक रहमान यांचं केलं अभिनंदन। आणि ICC T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दिल्लीत झालेल्या सामन्यात भारताची नामिबियावर 93 धावांनी मात। हार्दिक पांड्याला सामनावीराचा किताब।